तर मित्रांनो, आता आम्ही या समुद्र किनाऱ्यावरती फिरत आहोत आणि समुद्र किनारे किती स्वच्छ असले पाहिजेत हे तुम्हाला दाखवतो। हे पाणी बघा, तुम्हाला माझे पाय खाली बुडलेले तुम्हाला दिसतील बघा। ही लाट गेली हे बघा तुम्हाला। ओके, हे बघा तुम्हाला माझे पाय दिसतील। तुम्हाला इथे कुठेही प्लास्टिक, कुठेही कागद वगैरे असं काही दिसणार नाही। पूर्णपणे सुरक्षित, स्वच्छ, सुंदर असे हे किनारे आपण पाहू शकतो। आणि अशा प्रकारेच किनारे डेव्हलप केले तर त्या देशाचं, राज्याचं, शहराचं पर्यटन हे वाढत असतं। आपल्याकडे 700 किलोमीटरचा कोकणचा समुद्र किनारा लाभलेला आहे। असं डेव्हलप केलं तर मला वाटतं आपण सिंगापूर आणि कॅलिफोर्निया आणि असे जे काही समुद्र किनाऱ्याचे देश आहेत त्यांच्यापेक्षा खूप चांगलं पर्यटन उभं करू शकतो। उन्हाच्या वेळी इथं लोकांना बसण्यासाठी छत्र्या वगैरे पण ठेवलेले आहेत, हे तुम्हाला दाखवतो। म्हणजे एकंदरीत तुम्ही जर इथं बघितलं ना, तुम्हाला एक कागदाचा कपटा, एक प्लास्टिकची बॉटल किंवा कुणीतरी काय कुरकुरे खाऊन किंवा काहीतरी बिस्किटचं पॅकेट खाऊन टाकलेलं असं तुम्हाला एक सुद्धा इथं दिसणार नाही। याला म्हणतात स्वच्छता। आणि अशी ज्यावेळी स्वच्छता असते त्यावेळी लोकांना यायला आवडतं आणि त्या ठिकाणचा विकास होत असतो। हे आपल्याला सुद्धा करता येईल मित्रांनो। नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे, प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे आणि सरकारची सुद्धा जबाबदारी आहे। तेव्हा अशा प्रकारच्या विकासाला चालना देणाऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घडू शकतात। आणि ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की असे स्वच्छ किनारे असतील, सुंदर किनारे असतील तर पर्यटकांना येऊशी वाटेल। त्यामुळे आपण आपल्या परिसरामध्ये जे काय असे किनारे असतील, हे बघा, हे बघा तुम्ही पाण्याकडे खाली बघा। पाणी जर तुम्ही पाहिलं तर त्याचा तळ तुम्हाला दिसतोय। याला म्हणतात स्वच्छ सुंदर पाणी। आणि लांबपर्यंत तुम्ही बघितलं तर तुम्हाला कुठेही या पाण्यामध्ये कुणी कचरा टाकलाय किंवा तुम्ही कुणी निर्माल्य टाकले वगैरे असं काही दिसणार नाही। मित्रांनो, खरोखर पूजाच करायची ना तर ह्या निसर्गाची करा, पूजाच करायची तर ह्या पाण्याची करा, पूजाच करायची तर ह्या समुद्राची, नद्यांची, डोंगराची, झाडांची करा। आणि हेच आपल्या संस्कृतीनं शिकवलं। आपल्या लोकांच्या लक्षात राहत नाहीये, पण परदेशातल्या लोकांनी मात्र हे कृतीत आणलेलं मला दिसतंय की हे निसर्गाला कशा प्रकारे पूजतायत। आणि निसर्गाची कृतीशील पूजा ती ही आहे आणि त्याच्यातून जे मिळणारं उत्पन्न आहे त्याच्यामुळे सिंगापूर एक छोटासा देश आहे, 65 लाख लोकसंख्येचा, ज्याची तुलना केली तर आपल्या एखाद्या महानगरपालिके एवढंच आहे, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, ठाणे। आणि यांचा रेव्हेन्यू जर बघितला तर यांचा रेव्हेन्यू आहे त्यांचा डॉलर आपल्या 70 पट आहे मित्रांनो। म्हणजे त्यांचा $1 आपले 70 रुपये होतात। म्हणजे एवढीशा छोट्याशा एका एक बेटच आहे, देश नाही, हा बेटच आहे किंवा बेटाचा हा देश आहे। हे बेटांना समजून घ्या, सिंगापूर हा देश नाहीये, बेटांचा देश नाहीये, एक बेट हाच देश आहे एवढूसा, ज्याची अशी 20 किलो